रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण रूप पाहता लोचन सुख झाले ओ सागर सुख झाले ओ सागर सुख झाले ओ सागर रूप पाहता लोचन सुख झाले ओ सागरी सुख झाले ओ सागरी सुख झाले ओ सागरी ओ हा विठ्ठल परवा ओ हा विठ्ठल परवा ओ हा माधव परवा ओ हा
झालिया बेताचे वाटे झालिया वाटे झालिया बेता नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे कांबळे मुक्ती परमिली लोभरी कांबळे मुक्ती परमिली लोभरी कांबळे मुक्ती परमिली लोभरी कांबळे मुक्ती परमिली लोभरी आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी आता निश्चिंतीने पावलो दिसा आता निश्चिंतीने पावलो दिसा पावलो दिसा निश्चिंतीने पावलो दिसावा धावा कृष्ण दलिया धावा कृष्ण सिया दलिया धावा कृष्ण सिया जय जय विठोबार कुमारी यादसाठी केला यादसाठी केला भूतात याद
याजसाठी केला होता हास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेची मस्तक असो दीन
ज्ञानदेवाचरण केला जगास उपकार तारी येले नारी नर श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर बिमल जसु जोदाय फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देवो मोहि हरौ कलेश विकार महिम्न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशि स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्तु गिरा अथा वाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गुण ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा विठाला याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेची विठाला विठाला जन्म आणि मृत्यू दोन टोक प्रत्येकाच्या जीवनात असतात. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं, ज्याचा मृत्यू झाला पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं. उपजेते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा ओळसी आगे किती जन्म झाला फेरा किती जन्म झाला फेरा. जन्म म्हटलं की मृत्यू आहे आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म. मात्र जन्म मृत्यूच्या मधलं आयुष्य जे मिळालं ते परमार्थिक प्रयत्नामध्ये गेलं. आपण जे घालवतोय ते संसाराच्या प्रयत्नात वाढावे संतान गृही व्हावे धनधान. माझ्या सहित सगळेजण आपण जो प्रयत्न करतोय तो संसारातला आणि संसारातला प्रयत्न करत असताना गिरिजनाथ महाराज प्रकाश बाबा किशोर महाराज कधीच कोणाला फळ मिळतच नाही, प्राप्तच होत नाही. तो जगवेल तुम्हाला संसार, आजचं उद्या दाखवेल, उद्याचं परवा दाखवेल, पण संसार कधी कोणाला फळ देत नाही. ध्यानातच ठेवायचं. सगळ्या श्रीमंत संसार या देशात रावणाचा होता. अजून तरी कोणी जन्माला आलं नाही तेवढं श्रीमंत. कितीही श्रीमंत झाले भारतात विश्वात रावणा एवढा नाही. शुद्ध कांचनाची सप्तकोटी एक एक चौकट रावणाच्या घराची 22 क्विंटल सोन्याची होती. घराची एक चौकट 22 क्विंटलच्या सोन्याची होती. मग आता 7 कोटी घर, तुम्ही आता हिशोब करा, ते लिहिता यायचे नाही, आकडे तयार व्हायचे नाही, कोणत्याच बँकेत पैसे बसायचे नाही. एवढे श्रीमंत रावण बर का. इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी. हे सोन्याची वाड्याची श्रीमंती राहू द्या. जेवढे देव आहेत का जगात ते सगळे देव रावणाच्या घरी काम करायला होते. इंद्र बाऱ्या लिहायला होता. आज किती पाणी भरले, आज कुणी दारे धरले, आज कुणी शेतीमध्ये किती वेळ काम केलं. बाऱ्या लिहायला इंद्र, चंद्र छत्रधरी. कीर्तनकार यायला लागले की लोक त्याच्या डोक्यावर छत्र धरतात, माऊलीच्या पालखीवर छत्र धरतात. तसं रावणाच्या डोक्यावर छत्र धरायला चंद्रदेव होता बरं का. यम पाणी वाहे घरी. यमराजा पाणी भरायला यमराजा उडवणारा काळ रावणाच्या घरी पाणी भरतो. खंडोबा मसोबा हे देव तर राक्षसांच्या दाढ्या फावे. रावणाची दाढी करायला खंडोबा आहे. काय श्रीमंत आहे रावण. गणपती बाप्पाची आपल्या इथं वरद विनायक संस्थान आमचे उद्धव महाराज म्हणले त्यांचं किती सुंदर संस्थान आहे. आम्ही सगळेजण जातो त्यांच्याकडे. त्या वरद विनायकाला आपण चतुर्थीला जातो का? गणपती बाप्पा संकट ठेवत नाही म्हणून. तो गणपती बाप्पा रावणाच्या घरचे गाढवं वळायचं काम करायचं. किती श्रीमंत रावण. अजून तरी कोणी जन्माला आला नाही एवढा श्रीमंत रावण. संसारातल्या दारात इच्छा प्रगट करतो, प्रापंचिक प्रयत्न करतो. समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं नाही. झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती. ऐका, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय नाही जात. सोन्याला सुगंध आली म्हणलं, आलाच असता वास, वासावर अंगठ्या आल्या असत्या. म्हटलं असतं माझी गुलाबाच्या वासाची. प्रकाश महाराज म्हटले असते माझी कमळाच्या वासाची. खालून एखादं म्हटलं असतं माझी जाईच्या वासाची. अजून वासावर अंगठ्या आल्या नाही म्हणजे इच्छा पूर्ण झाली नाही, प्रयत्न पूर्ण झाला नाही. आणखीन एक इच्छा होती रावणाची.
आणखीन एक प्रयत्न केला, स्वर्गाला शिडी लावेल. लावली असती तर आपली पोरं पुष्पाटू पाहायला गेली नसते, श्रीवल्ली वगैरे पाहिलीच नसते. ते स्वर्गात जाऊनच रंबा अप्सरा पाहून आली असती. शिडी लागली असती ना. अजून काही शिडी लागली नाही. सोन्याला सुगंध काही आला नाही. समुद्राचं पाणी अजून गोड झालं नाही. जिथं 7 कोटी सोन्याची घरं आहेत, ऐका, रावणाचा जर संसारातला प्रयत्न पूर्ण होत नाही, आपला संसार फार लहान आहे. 2 एकर जमीन आहे आपल्याला. जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही, फार कमी पडला तरी काही येत नाही. एक चिपडी बायको आहे, चिपडी बायको, आणि 2 शिंबडे पोर आहेत. विठाला 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 अशा संसारात काय मिळेल आपल्याला? मला सांगा ना. जिथं 7 कोटी सोन्याच्या संसारातला प्रयत्न पूर्ण होत नाही, तर आपला संसार कधी आपला पूर्ण प्रयत्न करणार? म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, यज्ञ नाही केला, दिशा पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती बाबा, माझे स्वहित नेनती नेनती कोणी. काय गोड शब्द आहेत तुझ्या बरं. सर्व सुखाची आशा जन्म गेला. साठी लावा, साठी प्रबल दे, थोडा प्रबल कडक कर त्याला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंदता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. या जगाच्या पाठीवर संसार कधी कुणाचा प्रयत्न पूर्ण करत नाही. किती श्रीमंत असू द्या, खाण्याची पंचायत असू द्या, काय खावं याची पंचायत असू द्या, 100 रुपये ज्याच्या खिशात आहेत 1000 रुपयाकडे लक्ष जातं, 1000 रुपये ज्याच्या खिशात आहेत 5000कडे लक्ष जातं, 5000 देणारे घेणारे कमी नाहीत, 15000कडे लक्ष जाते, 15000 देणारे घेणारे कमी नाहीत, 25000कडे लक्ष जाते, 25 देणारे घेणारे कमी नाही, 35 40 41 55 1 लाख 5 लाख 10 लाख 50 लाख प्रत्येकाचं लक्ष पुढंच जाते. का? विष्णुरती शतम दशिशशे शतम लक्षम सहस्राधिकू लक्षेशाम क्षितिपालकाम सुरपती ब्रह्मापदम वांछति ब्रह्माशैव पदम शिवो हरिपदम आशामधिको गता. हा संसार तुम्हाला जगवत असतो. संसारातला प्रयत्न कधी कुणाचा पूर्ण होत नाही. म्हणून या देशातला साधू संसारातला प्रयत्न करत नाही. मग संसाराच्या नावे घालनी या शून्य. संसार प्रयत्नातला नाही. साधूने संसारात तुळशीपत्र ठेवलं आणि त्याला साधू मानलं. आमच्यासारखा कीर्तनकार लय सुंदर बोलतो म्हणजे साधू नाही, लय भारी गातो म्हणजे साधू नाही. साधू कोण असतो? त्यानं संसारावरती तुळशीपत्र ठेवलं. वाढता हा पुण्य धर्म केला, परमार्थातला प्रयत्न ज्यांनी केला ते साधू आहे. पायात घुंगर बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि सारखं भजन केलं. भंडारा भामचंद्र मुर्डेश्वर डोंगरावरती जाऊन पायामध्ये घुंगर बांधले, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा आणि सारखं वैष्णवा संगती जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा देवा
अशा आनंदी आवडीने पायामध्ये घुंगर बांधावेत, गळ्यामध्ये विणा घ्यावा, हातामध्ये चिपल्या घ्यावा आणि सारखं भजन करावं. हा मी गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंद गातो नाचतो आनंद मी गातो नाचतो आनंद मेरा झालो मी तव छंद मेरा झालो मी तव छंद पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, सारखं भजन बोल. नित्य भजन हा परमार्थातला प्रयत्न आहे. परमार्थातला दुसरा कोणता प्रयत्न नाही. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद 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 छंद माझ्या मनाला. काय शब्द आहे? अखंड छंद. गोविंदासन गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे, रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. सारखं भजन, नित्य भजन, नित्य चिंतन. परमार्थात काळ गेला बघा, परमार्थातल्या प्रयत्नात काळ गेला की काळ तुम्हाला फळ देतो, आणि परमार्थातला काळ तुम्ही संसारात घालवला की ते तुम्हाला दुःख देतो. एक वाक्य सांगू जाता जाता, सगळे चांगले ऐकणार आहेत म्हणून ऐका. तुमचा काळ पापामध्ये कधीच घालू नये, कधीच घालू. कारण पापातला काळ बदला घेतो आणि परमार्थातला काळ तुम्हाला फळ देतो. फार सोपं आहे. 100 पोरं होती धृतराष्ट्राला, 100. आपल्याला 2 मुलं आहेत, इथलं 1 मुलं. 100 पोराचा बाप होता धृतराष्ट्र, 100. आणि सम्राट होता, सम्राट. एका विश्वाचा राजा होता. नुसता भारताचा नाही, अफगाणिस्तान, बांगलादेश हे आता वेगळं झालं. त्या काळामध्ये गांधार म्हणजे अफगाणिस्तान होतं. गांधार पर्यंतचा पूर्ण देश त्याचा सम्राट होता धृतराष्ट्र. 2ही डोळ्यानं आंधळा होता. 100ची 100 पोरं पापीने. हे पोरं जे आहेत ना खेळणारे, जे मायबापाने जवळ घ्या, ज्याचे त्याची लेकर सांभाळा, खेळून नका देऊ. ऐक, माझ्याकडे बघा, माझ्या 100 पोराचा बाप. आणि 100 पोरानं पाप केलं किशोर महाराज. बाप त्याच्यात सहभागी झाला. एक वाक्य माझं ऐका. एका बापाचं वर्ष श्राद्ध करताय तुम्ही म्हणून सांगतो. बापानं पोराच्या पापाला कधी सहन करायचं? कधीच. तोच बाप श्रेष्ठ आहे जगात, जो बाप पोराचं पाप सहन करतो, हुकून काढतो. पोर चुकी झाली की मारतो. म्हणून पूर्वीचे बाप लय हाणायचे पोर. आताचे बाप हाणीत नाही, त्यामुळे मोटरसायकलवर पोरं हॉर्न वाजवला तरी बाजूला होत नाही. ते आपल्याकडेच वळून पाहतात. त्याचं कारण बापाने हाणला नाही, घरी बापाने हाणला नाही, आणि शाळेत गुरुजीने हाणलं नाही. आता प्रकाश महाराज आहेत, मी आहे, किशोर महाराज आहेत, गिरजीनाथ महाराज. आमच्या बापाने हाणला आम्हाला, आणि संस्थेत गेल्यावर गुरुनं हाणलं. त्यामुळं सिस्टीम लागू नाही लागू कीर्तन करून घेणार मला. त्याचं कारण सहन झालं. सहन कधी होतं माहितीये का? मार खाल्ल्यावर. आता मार बंद झाला. गुरुजी मारत नाही, शाळेमध्ये मारणं बंद झालं. पूर्वी गुरुजी जर पाठ केलं नाही तर मारायचे, अभ्यास केला नाही तर धोका द्यायचे. पण आता ते राहिलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये पाप सहन केलं जात नव्हतं. पोरानं पाप केलं, मायबापानं सहन नाही करायचं. त्या अहिल्याबाई होळकरांच्या पोरानं गाईचं बछडं उडवलं. ऐका माता, गाईचं बछडं धारदार धावत्या रथानं उडवलं. आणि गाईचं बछडं उडवलं म्हणून त्या अहिल्याबाईनं अशी सजा दिली पोराला. चौकात बांधलं त्याला, चौकात त्याचे हात बांधले, त्याचे पाय बांधले, आणि त्याच्या अंगावरून रथ घालून मारून टाका म्हटले. आई असेल वर्गात चुकला तर हत्तीच्या पायाखाली दिलं तिला मार. त्याला म्हणायचं माय, त्याला म्हणायचं बाप. बाप असं असलं पाहिजे. बापाचं वर्ष श्राद्ध आहे ना, मग ऐका माझं. बापानं पोराच्या स्नेहामध्ये कधी मोहित व्हायचं नाही. माऊलीनं उभी दिली, पुत्र स्नेही मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू,
पुत्र स्नेहामध्ये मोहित झाला. 100ची 100 पोरं पापी निघाली. बाप पापामध्ये सहभाग देत गेला, पाप करत गेला, धर्माच्या विरुद्ध वागत गेला. स्वतःची सून दरबारात आणली, थांबवलं नाही. 5 गावं मागितली, दिली नाही. ऐका, युद्ध झालं. एवढं पाप केल्याचा पापानं बदला घेतला. पापात काळ गेला, परिणाम 100ची 100 पोरं मेली. काळ बदला घेतो बरं. 100ची 100 पोरं मेली. ऐका दाडकर, आणि 100ची 100 पोरं मेलीच मेली. राज्यातून पाय उतार झाला. गादीचा मालक धर्मराजा झाला. एका रूम मध्ये बसायचा. जसं आपण कुत्र्याला भाकर टाकतो की नाही, तशी त्याला ताटामध्ये भाकर यायची. जेवायला बसला की एका काळातल्या सम्राटाला तो भीम असा खांद्यावरती गदा घेऊन एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायची. बेकारे काळ मारायचा. लय माजू नका, लय मस्तीत जगू नका, मी लय भारी. काळ बदला घेत असतो महाराज. एका काळातला सम्राट खाली बसला. जेवता जेवता भीमाच्या खांद्यावर गदा घ्यायचा. दुःशासन कसा मारला, दुर्योधन कसा फाडला. कोणत्या बापाला ऐका वाटल महाराज. तोंडाजवळचा घास खाली ठेवला, एका अरण्यात निघून गेला. ज्या अरण्यात निघून गेला त्या अरण्याला बनवा लागला होता. जाळामध्ये अडकला. कोणत्या बाजूने जाळ येतो दिसलं नाही. जिकडं पळल तिकडं जाळात गेला. एका काळातल्या सम्राटाला चटके बसले. जाळून जाळून खाक झाला, जळून गेला. पाहायला सुद्धा कुणी गेलं नाही. का? काळानं बदला घेतला. काळ बदला घेतो. पापामध्ये काळ घालू नका. काळ सारा वाचून, काळ सारा वाचून, आपला काळ भांड्यामध्ये घालवा. काळ परमार्थात घालवा. आपला काळ पापामध्ये घालू नका. हरी भजनाविन काळ घालवू नको. हरी भजनाविन काळ घालवू नको. हरी भजनाविन काळ घालवू. हरी भजनाविन काळ घालवू नको. हरी भजना हरिभजनामध्ये गेला पाहिजे, पापामध्ये नाही. पापातला काळ बदला घेतो, पाप तुमचं बदला घेतं. विनंती असेल बरं का,
भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते हो दुश्मन ही बन सकते हो बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो। बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान। दुराचार तुम कभी अपना न, सदाचार तुम अपना लो, दुश्मन ही बन सकते हो भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते हो नुसतं ऐकू नका. महाराजाचा आवाज लय गोडे, लय चांगलं चाललंय त्याच्यासाठी नाही, शिकण्यासाठी आहे. आपण कधी पापामध्ये आपला काळ घालू नका, काळ परमार्थामध्ये घालवा, काळ नामचिंतनामध्ये घालवा. महाराज 11:30 काटा गेला कळलं आम्हाला. परमार्थात काळ घालायचा, हरिभजनात काळ घालवायचा, नामस्मरणात काळ घालवायचा कळलं. पण असा नामस्मरणामध्ये प्रयत्न केला, हरिभक्तीचा प्रयत्न केला, मग प्रयत्न केल्यावर काय मिळतं महाराज त्याचं उत्तर सांगतात. आम्ही प्रयत्न परमार्थातला केल्यामुळं आमच्या जीवनात आमचा शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. यादसाठी केला यादसाठी केला केला अट्टहास होता यादसाठी केला यादसाठी
पहिल्या चरणात काय गोड चाल आमच्या किशोर महाराजांनी लावली. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहासपूर्वक भजन केलं बरं का. जसं आपण अट्टहासपूर्वक संसार करतो तसं साधून अट्टहासपूर्वक भजन केलं. याजसाठी केला होता अट्टहास. मग आता त्याचं फळ मिळालं. शेवटचा दिवस गोड व्हावा. जिवंतपणे शेवट गोड झाला. माणूस गेल्यावर शेवट गोड होत नसतो, जिवंतपणे करावं लागतं. माणूस जाळला, लय लोक होतील, लय लाकडात जाळला, डोक्यातून काढून टाकला. जिवंतपणे शेवट गोड करावा लागतो. कसा करावा लागतो आहे का, त्याला प्रयत्न करावा लागतो. एक नंबर काम क्रोधावरती विजय मिळावा लागतो. जन्म मिळाला की कामावरती विजय हा प्रयत्न. काम क्रोध बंदी खानी तो का म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. हे तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी, तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी अर्धे टाळकरी लोहगाव गावचे. पुण्याजवळ लोहगाव विमानतळ, त्या लोहगावला तुकोबारायांचं ते आजूळ आहे. आणि त्या गावातले अर्धे टाळकरी गिरिजनाथ महाराज तुकोबारायांच्या कीर्तनात टाळ वाजवायला, पकवाज वाजवायला. त्याच्यात एक शिवबा महाराज होते कासार. म्हणजे प्रकाश गुरुजी सारखे, किशोर महाराजासारखे ते गायक होते. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात चाली म्हणायची. आणि चाली म्हणणारा, वाजवणारा कीर्तन करायला खूप आवडत असतो. कारण तो कीर्तन रंग होतो. रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाच. कीर्तनकाराचं अर्ध बळ गायक वादक चांगले असले की निघून जातं. कारण का, ते रंग भरतात, त्याच्यात समर्पण देतात. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे, एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. रंग भरत कीर्तनात मस्त आहे. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग बोलला कीर्तनी भरला. प्रेमाचे निझंझे नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. एकच काळी झाली, एकच काळी झाली चंद्रभागी वाढली. गोपालासी लाया, गोपालासी लाया, गोपालासी लाया. का भजन हे रंगलं, का टाळी झाली साऊंड. तिथलं कीर्तन नामदेवरायचं देव का नसलं, त्याला ज्ञानोबाराय चाल म्हणाले. नुसतं नामदेवरायचं कीर्तन नव्हतं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अभंग रंगावायला असे गायक लागतात. किती 2 आपलं 11:30 वाजून गेले की गोड ही मंडळी गात आहेत, समर्पण देत आहेत. किती गोड आमचे गिरिजनाथ महाराज वाजवत आहेत, रंग भरे कीर्तनात. तसं इतकं कीर्तन रंगायचं शिवबा महाराज चाली म्हणायला. असं त्यात काय झालं, तुकाराम महाराजांना रोज कीर्तन आणि शिवबा महाराज रोज चाली म्हणाले. त्यामुळं तुकाराम महाराजांचं तर संसारातलं चित्त संपूर्णच गेलं. पण शिवबा महाराजांचं पण लागेल. त्यांच्या बायकोला वाटलं आपला नवरा आता नक्की तुकोबाराय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या बायकोनं काय केलं, कपट केलं. कपट. ती म्हटली, मालक तुम्हाला जर एवढे तुकाराम महाराज आवडतात त्यांना आपल्या घरी मुक्कामी आणा, आपण त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण करू. इतका आनंद झाला शिवबा महाराजांना. माझ्याकडे बघा, उड्याच मारायला लागले. कोणता प्रयत्न केला साधून, कोणता प्रयत्न आहे, परमार्थातला प्रयत्न ऐका. 2-4 प्रयत्न सांगतो आणि त्याचं फळ सांगतो. अभंग कळेल, प्रवास सुखाचा होईल 1 वर्षभर. आमच्या या दिनकर पाटलांना, या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित होईल. कीर्तन शिकण्यासाठी आहे. ऐका गड्या दाडकर, थोडे चांगला समाज इथं जमलाय. सुज्ञ ऐकणारे हात तुम्ही घरी घेऊन जा. आणि मग तुकोबाराय इतका आनंद झाला, नाचायलाच लागले. काय माझ्या बायकोच्या मनात भाव आला. म्हटले माझ्या गुरुला घरी आणायचं, माझ्या गुरुची पूजा करायची, माझ्या गुरुला जेवण द्यायचं. आनंदानच दावत गेले. तुकोबाराय उद्या लोहगावला कीर्तन आहे, मग आमच्या घरी मुक्काम. बरं म्हटले. तुकाराम महाराजांनी मुक्काम केला. बाईनं काय केलं, माझ्या नवऱ्याला परत कधी तुकाराम महाराजांनी कीर्तनाला नेऊ नये म्हणून 3 दगडावरची चूल असायची पूर्वी, त्याच्यावर एक काळा पाण्याचा हंडा असायचा. तो हंडा मांडला, त्याला खालून जाळ लावला. इतकं पाणी तापवलं, इतकं पाणी तापवलं. रात्री 2:30 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत 4 तास अग्नी लावला. ढाण ढाण पाणी तापवलं.
दगडाचा खडा पाण्यामध्ये पडावा तर दगडाचे 2 तुकडे व्हावे इतकं पाणी तापवलं. तुकाराम महाराजांना काकड्याचं भजन करायचं होतं. तुकोबारा स्नानगृहात गेले आवाज दिला, वहिनी मला आंघोळीला पाणी द्या. मागचा पुढचा विचार बाईनं केला नाही. तसाच तो गरम पाण्याचा हंडा, दगडाचे 2 तुकडे करणारं गरम पाणी जसंची तसं तुकोबारांच्या अंगावरती ओतून दिलं. एवढा दाह झाला, अंगाची लाई लाई झाली. भावरे केशवा माया भावरे केशवा हात वर करून तुकोबारा आवाज देताय. अंगाची लाई लाई होती देवा. केशवा माय बाबा माय बाबा धावर केशवा धावर केशवा धावर 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 केशवा हात वर केले तुकोबारांनी. माझ्या अंगावरती काहीतरी पडलंय बघ देवा, मला वाचव. देव धावला. बाळ रूपामध्ये देवानं आलिंगन दिलं. तुकोबारांच्या सगळ्या अंगाचा दाह स्वतःवर घेतला. तुकोबारांना काही झालं नाही. तुकोबाराय परत निघाले. आता बघा माझ्याकडे. जाता जाता ज्या बाईनं तुकोबारांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं होतं तिला म्हटले कल्याण असो. सोपं आहे. इथं सख्या भावानं 1 हिताचा बांध कोरला आपला, उसाचा एक हिताचा बांध जर कोरला तर एका आईच्या गर्भातून आलेले 2 भाऊ श्रीरामपूरला, लोणीला, रंगमनेरला, राहत्याला कोर्टात जातात. 1 हिताचं माझं शेत याच्याकडे जास्त आहे म्हणतात. कल्पना करा, उकळतं पाणी टाकलं हो अंगावर, तरी सुद्धा महाराज जाताना म्हटले कल्याण असो. क्रोध जिंकला हो. इथं चहा लवकर बायकोने दिला नाही तर तांब्या फेकून मारतो आपण. कल्पना करा, अंगावर उकळतं पाणी टाकलं तरी म्हटले कल्याण असो तुझे. गंमत बघा, तुकोबारा गेले निघून, पण ते जैशी करणी वैशी भरणी. पुढचं चरित्र तुम्हाला कोणी सांगणार नाही, मी सांगतो. पुढं असं झालं, तुकाराम महाराज गेले निघून, ते शोभा महाराजांच्या पत्नीच्या अंगाचाच दाह व्हायला. म्हणून कुणाचे काटे बनवू नका, तुमच्याच पायात काटे जातील. कुणासाठी खड्डा खोदून ठेवूच नका, तुम्हीच पडाल तिथे. अजिबात नका. विनंती आहे माझी तुम्हाला. बघा, असं जे जशी करणी वशी भरणीच आहे, त्याला काही चुकत नाही महाराज. माझी विनंती असेल तुम्हाला, स्वच्छ जगा, मस्त जगा, इमानदारीनं जगा, नित्य आनंदी जगा. काही महाराज कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यातून, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात काही मिळत नाही. माझा ऐका गड्या, ऐका. अंगाचा दाह व्हायला लागला, इतका दाह व्हायला लागला, इथे सांगता येईल. नवऱ्याला सांगायला जावं तर माहिती होईल मी अंगावर पाणी टाकलो. आता किती कठीण झालं. वैद्याकडे नेलं, डॉक्टरकडे नेलं, गुण यायना. कोणत्या डॉक्टरचा गुण यायना. खूप दाखवलं, शेवटी नाही लाजानं खूपच त्रास व्हायला लागला. म्हणून मालकाला सांगावं लागलं, मालक मला माफ करा. तुमचे गुरु ज्या दिवशी आपल्या घरी मुक्कामाला आले होते, मी माझ्या अंतकरणातल्या पापामुळं त्यांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं. तेव्हापासूनच माझ्या अंगाचा दाह होतो. शोभा महाराज रडायला लागले, बाई काय पाप केलंस ग, किती अज्ञानी आहेस तू, तुला माहिती का ते कोण आहे? विश्वाचे मालक, देवाचा अवतार आहे तुकोबा आहे.
असं काय केलंस बाई, तू खूप चुकीचं वागलीस. हाताला धरलं, देऊला आणलं आणि तुकाराम महाराजांचं दर्शन घेतल्याबरोबर सांगायच्या आधीच तुकाराम महाराजांनी सांगितलं काहीच करू नका. जिथं माझ्या अंगावर पाणी टाकलं होतं तिथं माझ्या अंगाचा दाह होताना मी देवाचा धावा केला होता. प्रकाश गुरुजींनी गोड प्रमाण गायलं, धावरे केशवा माय बापा. पांडुरंग आला होता, माझ्या अंगाचा दाह शांत केला. त्या मातीमध्ये भगवंताने अवतार घेतला. ती माती पाण्यामध्ये मिक्स करा आणि तुमच्या अंगाला लावा, तुमच्या अंगाचा दाह निघून जाईल. कल्पना करा, ज्याने अंगावर पाणी टाकलं त्याच्या अंगाचा दाह जावा, याच्यासाठी उपाय सुद्धा तुकोबारांनी सांगितला. काम क्रोध बंदी खाणी. काय प्रयत्न आहे महाराजा, प्रयत्न आहे. अरे विसोबानं झोळी फाडली माऊलीची, मधुकरी मिळू दिली नाही किशोर महाराज, आंघोळीचं स्नान करू दिलं नाही. किती 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 त्रास. आंघोळ इंद्राणीची, वाहत्या पाण्याची इंद्राणीची आंघोळ सुद्धा माऊलीला लोकांनी करू दिली नाही. बाटलो रे म्हणायचे लोक. माऊलीचा चेहरा इतका सुकुमार आहे, पितळाची मूर्ती बनवली माऊलीची आम्ही आळंदीला असताना, नुसती पाहावी वाटायची. चांदीची बनवली, अजूनही पाहावी वाटते. आता कोणी सोन्याची बनवल, कोणी आता प्लॅटिनमची बनवल. ज्याच्याकडे पैसे तो मोठ्या मोठ्या मूर्ती बनवतोय ज्ञानोबारांच्या. पण त्याच माऊलीला पाहिलं तर बाटलो रे म्हणायचे लोक. बघा ना किती अवघड असेल. मधुकरी मिळू देत नव्हते, झोळी फाडून टाकत होते. पण ज्यांनी झोळी फाडली त्यांना संत बनवलं माऊलीने. केला जगाशी उपकार तारियले नारी नर, असं म्हटलं का ते विसोबाने ज्ञानेश्वरी वाचायची नाही, आळंदीकरांनी ज्ञानेश्वरी वाचायची नाही. मग सगळ्यांनी वाचा, जो वाचील त्याला कृपा होईल. ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. ओ किती प्रमाण सांगू, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. का सांगतोय मी हे, ज्यांनी त्रास दिला त्यांना माफ केलं. का प्रयत्न केला बुवा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता. हा प्रयत्न आहे परमार्थाचा, लक्षात ठेवा. याजसाठी केला होता. शेवट साधी शेवट साधीच बाबा, आता निशिंतीने पाव, आता निशिंतीने पाव. प्रयत्न केला हा, याजसाठी केला होता अट्टहास. शेवट झालीस बाबा, शेवट झालीस बाबा, आता निशिंतीने पावलो विसार, आता निशिंतीने पावलो विसार. हा प्रयत्न केला, कामक्रोधावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना माफ केलं. म्हणून याजसाठी कशामुळे केलं, शेवटचा. म्हणून बघा ना, आज विसोबाचा त्याचं नाव नाही, माऊलीचं नाव. ज्यांना त्रास दिला त्यांचं नाव नाही. उत्तमची उरे कीर्ती मागे. 750 वर्ष झाले माऊलीचा जय जयकार आहे, 450 वर्ष झाले तुकोबारांचा जय जयकार आहे. आपल्या घरात आपल्या बापाचा फोटो नाही पण तुकोबारांचा फोटो आहे. आपल्या घरात आपल्या आजाचा फोटो नाही पण माऊलीचा फोटो आहे. आपल्या घरात आपल्या पंजाचा फोटो नाही पण नारायणगिरी महाराजांचा फोटो सगळ्या तालुक्यानं लागलाय. का लागलाय लक्षात ठेवा. त्यांनी कामक्रोधावरती विजय मिळवला आणि प्रयत्न केला परमार्थातला. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस नुसता हा नाही केला, आणखीन एक प्रयत्न केला. ग्रंथ तयार केले, ग्रंथ जग जिंकले. आता मी प्रकाश महाराज एक महिन्यापूर्वी तिरुपतीला गेलो होतो गिरिजनात. व्यंकटेशाचं दर्शन झालं. तिथं गेल्यावर त्या बालाजीचं दर्शन झालं देवाचं. मग तिथले काही स्थळ पाहावे म्हणून
त्यांच्या गुरुचं स्थान पाहायला गेलो आम्ही. तिथला इतिहास वाचला, ग्रंथ वाचले. त्या गुरुला पाहायला गेलो तर त्या गुरुच्या तिथं समाधी समोर काही लोक तिथं भजन करत होते. ते भजन टाळावर करत होते, पण ते आता आपल्या भाषेत तेलुगू भाषेत भजन करायचे. त्यांची ती तेलुगू भाषा आपल्याला काही समजा, आपण काही शिकलेलो नाही, त्या अर्थ कळेना. ते भजन झाल्यावर मी त्यांना विचारलं, म्हटलं आप क्या गा रहे थे? त्यांनी सांगितलं तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही तेलुगू भाषेत बनवतो. म्हणजे आपलंच भजन आहे महाराज, आपल्याच अभंग तेलुगू भाषेत तयार झाले आणि तिकडचे लोक वाचा. अहो पंजाब मध्ये शीख लोक आहेत पगडीवाले, नामदेवरायची वाणी म्हणजे नामदेवजी की बाणी असं प्रकरणच आहे त्यांच्या गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये. आणि ते गायल्याशिवाय ते अमृतसरचे शीख लोक जेवण करत नाहीत. म्हणजे नामदेवरायांचे अभंग परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीमध्ये याला म्हणायचं जग जिंकलं. जग नुसतं गाव नाही, नुसतं राहता तालुका नाही, नुसतं दाग नाही, नुसतं इकडचा भाग नाही, मग येवला नाही, नाशिक नाही, पुणे नाही, बीड नाही, महाराष्ट्र नाही, मग परदेशात परराज्यात अभंग गेले, जगावरती सत्ता मिळवली. याला म्हणे याजसाठी केला हा प्रयत्न केला, होता अट्टहास ग्रंथ तयार केले हा प्रयत्न, कामक्रोध जिंकले हा प्रयत्न. आणखीन एक प्रयत्न सांगू साधूचा, काळ जिंकला. काळ जगा काळ खाये आम्ही माथा दिला पार. सगळ्यात मोठा प्रयत्न आहे हा, काळाचा विजय. सोपय काळ काय साखरे महाराज थोडी कीर्तनाला आलन केला, काळ काय कुणी नाही ना, घडी घडी काळ वाट याची पाय. काळ म्हणतो का महाराजांची या दिनकर भाऊंची गरज होती, आबांची गरज होती, असा काळ थांबत नाही. काळ म्हणतो का गोपीनाथ मुंडे असते तर बीड जिल्ह्यात एवढं जातीचं राजकारण झालं नसतं. काळ म्हणतो का विलासराव देशमुख असते लातूरचं जरा बरं असतं. काळ म्हणतो का आज बाळासाहेब ठाकरेची जयंती, आज बाळासाहेब ठाकरे असते तर 2-2 शिवसेना झाल्या नसत्या. काळ म्हणतो का असं, काळ थांबत नाही. गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, काळ घेऊन जातो. काळन विचारी घाट, काळन विचारी हाट, काळन विचारी अवस, काळन विचारी पहाड. दिन चार घड़ी का जीना, दुनिया है मुसाफिर खाना. राजा महाराजा आए, यहाँ कोई रहन न पाए. वही देर हुआ परवाना, दुनिया है मुसाफिर खाना, दुनिया है मुसाफिर खाना. बराबर. काळ थांबत नाही. आमदार काय, खासदार काय, मंत्री काय, काळ कधी कोणासाठी थांबत नसतो बरं का. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. काळ थांबत नाही. सगळ्या बसणाऱ्यांना विनंती असेल माझी, वरचा काळ यायच्या आधी आपला काळ भजनात घालवा. वरचा काळ यायच्या आधी आपला काळ पंक्तीमध्ये घालवा. वरचा काळ यायच्या आधी आपला काळ खरं बोलण्यामध्ये घालवा. वरचा काळ यायच्या आधी आपला काळ उपकारामध्ये घालवा. कुणाचं तरी चांगलं करण्यात घालवा, सत्य बोलण्यात घालवा. आपला काळ जर तुम्ही पापात घालवाल तर कधीच शेवट गोड होणार नाही. तुमचा काळ तुम्ही ग्रंथ लिहिण्यात घालवा, शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा काळ माफ करण्यामध्ये घालवा, शेवटचा दिवस गोड होण्यामध्ये राहणार नाही. तुमचा काळ जिंकण्यामध्ये घालवा. आमच्या साधू संतांनी काळ जिंकला. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये भगवान बाबा आणि वामन भाऊ असे 2 संत जन्माला. एक भगवान बाबा, एक वामन भाऊ. कालच्या दिवशी म्हणजे 22 तारखेला वामन भाऊंची पुण्यतिथी होती. कमीत कमी 1 लाख 2 लाख लोक त्यांच्या गहिनीनाथ गडावरती उपस्थित असतात. वामन भाऊ महाराज असे संत झाले आमच्या मराठवाड्यात, जे बोलेल ते करायचे. वाचासिद्धी होती त्यांच्याकडे, जे बोलेल ते. एकदा एका सप्त्याचा मंडप लावित होते. सप्त्याच्या मंडपाला एका दुकानदारानं लावू दिलं नाही. लावायचं नाही म्हटलं माझ्या दारात मंडप. ते भाऊंच्या मुखातून एवढंच गेलं, दुकानच जळलं. त्याच दुकान तर जळालं, कूड जळालं. आमचं गाव, माझ्या आजोबा सांगतात, आमच्या गावात वामन भाऊंनी लोकांच्या पंक्तीसाठी धान्य मागितलं तर गावातल्या लोकांनी दिलं नाही. तर जाता जाता एवढंच म्हटलं ते तुमच्या गावाला पाऊस पडणार नाही. बांधानं पाऊस पडायचा 5 किलोमीटर, पण गावात पडत नाही. जेव्हा धान्य भरलं प्रकाश महाराज नेऊन दिलं तेव्हा पाऊस पडला. आपल्यासारखे नव्हते, जे बोलेल ते वैराग्य होतं, वैराग्य एकदम कडक. आणि ते वामन भाऊ महाराजांना ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. आणि त्यांच्या आधी काही दिवसांनी भगवान बाबा गेले होते 1-2 वर्षांनी. त्यांना ऍडमिट केलं. लोक रडायला लागली की आमचे संत जाणार. आपण नारायणगिरी महाराज गेल्यावर किती रडलो महाराज. दुःख होतं की नाही. साधूच्या जाण्याचं दुःख असतं महाराज. जगाला घडवत असतात, आपल्या ताकदीनं जग चालवत असतात, आपल्याला ग्रंथ देत असतात, आपल्याला विचार देत असतात. नेमकं त्यांना ऍडमिट केलं आणि 50,000 लोक, इंद्रायणी हॉस्पिटल आहे पुण्याजवळ, 50,000 लोक रडत होती. डॉक्टरांनी घोषित केलं की वामन भाऊ महाराज गेले.
सगळा समाज हंबरडा फोडून रडायला लागला. लोक याच्यासाठी रडत होती बघा, लोक याच्यासाठी रडत होती की आता पुढच्या वर्षी ज्या तिथीला वामन भाऊ गेले होते ती तिथी भगवान बाबांच्या पुण्यतिथीची होती. आता पुढच्या वर्षी भगवान बाबांची पुण्यतिथी करायची का वामन बाबांची करायची? एकाच तिथीला दोन साधू गेले. ते डॉक्टर जिवंत आहेत अजून. डॉक्टर सांगतात गेलेले वामन भाऊ महाराज उठून बसले. हो, आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे. म्हटले मी जरा 7 दिवसानं जातो. हा, बरोबर 7 दिवसांनीच गेले. आजही भगवान बाबांच्या पुण्यतिथीला सप्ते चालू होतात आणि वामन भाऊंच्या पुण्यतिथीला सप्त्याचे काले असतात. का माहितीये का तुम्हाला? काळ जिंकला, काळावरती विजय मिळवला. ज्ञानोबारांनी काळ जिंकला. ज्ञानदेवी घेतली दान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण. काळ जिंकला. तुकोबरांना देव न्यायला आला. काळ जिंकला. पैठणचे नाथ महाराज 2 वेळेला काळ परत लावलं. काळ जिंकला. जिवंतपणे काळ जिंकला. ध्रुव बाळानं ध्रुव तारा आहे. जिवंतपणे काळ जिंकला. मग म्हणता आलं याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुम्ही सगळेजण ऐकताय, 2 मिनिटं ऐका. आपल्या देशातून दिंड्या जातात देवाकडे. गेलं पाहिजे देवाला बरं का. कुठेतरी महाबळेश्वरला जाण्यापेक्षा, लोणावळ्याला जाण्यापेक्षा कधीतरी पंढरीला जात जा बरं का. वर्षातून एकदा जात जा. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. भजन करत गेलं पाहिजे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री तुकाराम. गोड भजन बरं का. गिरिजनाथ महाराज म्हणून म्हणतो बरं का एवढं. फार गोड. ज्ञानोबाराया माझ्या कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा राजा, साधकाचा माय बाप ज्ञानोबा राजा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा राजा, ज्ञानोबा राजा, ज्ञानोबा राजा, ज्ञानोबा राजा, असं गोड भजन बघ. वेगवेगळ्या चालीत, वेगवेगळ्या काकड्यामध्ये, वेगवेगळ्या हरिपाठामध्ये. इकडे बघा, भजन करत दिंडी गेली होती. आपले 12 वाजले. 5-10 मिनिटांमध्ये थांबायचं आहे. 5-10 मिनिटांमध्ये बाप सांगायचा आहे. संपत आलंय कीर्तन. 2 तास झालेत. माझ्याकडे बघा, ऐका रे दादांनो. असं भजन करत दिंडी चालली होती आणि त्या दिंडीला एक मंगळवेढा नावाचं गाव लागलं होतं. त्या मंगळवेढ्यामध्ये एक कानोपात्रा नावाची पोरगी कीर्तनाला आली होती. विठाला विठाला ऐका, 16.5 वर्षाची पोरगी होती. फार सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं. पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. इकडे बघा, इतकी छान पोरगी कीर्तन ऐकत होते आणि कीर्तनकार कीर्तनात सांगत होता. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. मस्त चाली चालल्या होत्या. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची फुटे, कस्तुरी मळवट
एक एक चाल, कधी प्रकाश महाराज, कधी किशोर महाराज, कधी अक्रूर महाराज, कधी गिरिजीनाथ महाराज वेगवेगळ्या चाली लावून पकावज वाजवत होते. कीर्तन रंगाला आलं होतं. 12 वाजले होते. सांगत होता कीर्तनकार, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा वेठो देखी येला गोला बाई विठू देखी येला टोळा बाई रागामध्ये रागामध्ये गायक गात होते. देव निळा आहे, देव गोरा आहे, देव कुमार आहे, देव कुमार आहे, अशा चाली चालल्या होत्या. आणि 16.5 वर्षाची पोरगी कीर्तन ऐकत होती. ऐका, विठू देखी येला टोळा त्याचं मन वेधून घेणारा चेहरा असं कीर्तनकार वर्णन करत होता. आणि 16.5 वर्षाची पोरगी म्हणत होती, माझ्यापेक्षा सुंदर असेल का? असा बऱ्याच लोकांना गर्व झालाय. मी लय भारी, मी लय श्रीमंत, माझ्यासारखं कुणी असेल का? अरे तू लय लहान आहे राजा, तुझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहे, तुझ्यापेक्षा खूप सुंदर लोक आहेत. अजिबात गर्व करू नका. मी लय भारी काही नाही. 1 कोटीची कंपनी एका मिनिटात कोरोनात बंद पडली होती. साखरे महाराज रोज 2-2 कीर्तन करतो. एकही कीर्तन नव्हतं. चाल नाही, पखवाज नाही, टाळ नाही, काही नाही महाराज. क्षणामध्ये संपून जात रे. माटी के पुतले तुझे कितना गुमानो, माटी के पुतले तुझे कितना गुमानो, तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. माटी के पुतले तुझे कितना गुमानो, माटी के पुतले कितना गुमानो है. लक्षात ठेवा, गर्व करू नका. मिलय सुंदरन, मिलय भारी नाही. 15 वर्ष काही पोरं गावाला आली नाही. माझ्या गावातला एक पोरगा मुंबईला गेला, आपण आळंदीला गेलो, आलाच नाही गावाकडे. 25 वर्ष आईला बापाला बोलला नाही. तिकडे बिल्डिंग बांधल्या, तिकडेच राहायचा. कोरोना आला, सगळी कंपनी बंद पडली, बिल्डिंग खाली झाली, खायचीच व्यवस्था नाही. पायी चलत आला बघ. 450 किलोमीटर पै चलत आला. बरं, पै आल्यावर गावात त्यांनी लगेच गावात नाही घेतला, काटे टाकले त्याला अशा झाडाखाली 14 दिवस ठेवला आणि मग 15व्या दिवशी गावात घेतला. का? काळ बदला घेतो. बरं, सावधान. मिलय भारी म्हणू नका, मिलय सुंदर म्हणू नका. माझा असं काही नाही. लक्षात ठेवा, इतकी सुंदर पोरगी, गर्व झाला होता. काय गर्व करता? नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर. अरे मी किती छान म्हणू नका, मी किती सुंदर म्हणू नका. आपल्याला बनवणारा भगवान किती सुंदर असेल याची कल्पना करा. लक्षात ठेवा. आणि मग ती पोरगी कीर्तन ऐकून देवाला पाहायला गेली. देव तिला काळा दिसला आणि तिने काय केलं, पायामध्ये घुंगरं बांधले, त्याला तिला घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि परमार्थातला प्रयत्न केला. बरं का, संसारातला नाही केला, परमार्थातला प्रयत्न केला. दाडकर हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा घेऊन 16.5 वर्षाची पोरगी देवाच्या समोर नाचायला लागली. सारखं नाचायची, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 मी
नाचायची, सारखं भजन म्हणायची, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल सारखं. तिचं नाचणं लोकांना आवडायला लागलं. प्रकाश महाराजांची चाल लोकांना आवडते, किशोर महाराजांचा आवाज आवडतो, गिरिजीनाथ महाराजांच्या लग्या आवडतात, अक्रूर महाराजांचं बोलणं आवडतं. म्हणून तर तुम्ही डबल डबल महाराज घ्या ना तारीख, मग या ना महाराज, तिकडचं कॅन्सल करा महाराज, पण या. का म्हणतात तुम्ही असं? त्याचं कारण तुम्हाला आवडत असतं ते. तसं लोक तिला पाहायला जायला, काय मुलगी गाते, काय मुलगी दिसते. आणि त्याच्यावर एका राजाची नजर पडली बिदरच्या, आणि राजानं आदेश काढला, या पोरीला पकडून आणा. पहिल्या चरणासाठी कथा सांगतोय. पहिलं चरण कळल, अभंग सफल होईल, माझा प्रवास सुखाचा होईल, आणि एक वर्षभर कीर्तन तुमच्या ध्यानात राहील. पोरगी पुढे, पकडणारे मागे. देवाच्या पायाजवळ पोरगी आली. पकडणारे पाहिले, मनामध्ये विचार केला, मला संसाराच्या दारात नाही नाचायचं, मला देवाच्या दारात परमार्थात नाचायचंय. आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं, आणि पकडणारी येताना पाहून आपला प्राणच पोरीनं देवाला देऊन टाकला. जगातली पहिली मुलगी आहे जिला बाप माहिती नाही, एका वेश्याची मुलगी देवाच्या पायावरती प्राण देते. ऐका, सगळे ब्राह्मण गोळा झाले. या मुलीचं काय करायचं असं ठरलं. तर एका ब्राह्मणानं सांगितलं, मंदिरात प्रेत ठेवा, देव जे सांगेल ते करूया. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा, गंगागिरी महाराजांना देव बोलायचा, जनाबाई महाराजांना देव दळू लागायचा, चोखोबारांचे ढोरं ओढायचा, कबीर महाराजांचे शेले विणायचा. हो देव चोखोबा, सगळ्या संतांचं काम करायचं, देव बोलायचं. मधल्या गाभाऱ्यात प्रेत ठेवलं. रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये प्रवेश करून सांगितलं, अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही. परमार्थातला प्रयत्न करता करता, भजन करता करता, नामस्मरण करता करता माझ्या पायावरती केली. जिथं तिला जाळलं तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले. साखल दंडाने ते झाड पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणी जरी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात, बारीला लागून दर्शन करताना तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं बरं का. का धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्या, धन्य कानोपात्रा झाली भाग्या, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या भेटी झाली ज्ञानदेवाची. संत विचारात मुलगी आली. संत विचारात पोरगी आली. परमार्थातल्या प्रयत्नात पोरगी आली. कोणत्या जातीची आहे, कोणत्या कुळाची माहिती नाही, मला बाप माहिती नाही, अपवित्र कुळातले, जात माहिती नाही, धर्म माहिती नाही, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना, सारखं भजन करत करत परमार्थातला प्रयत्न करत होते. ऐका रे, याजसाठी गेला होता अट्टहास कोणी म्हणावं, कानोपात्रेनं म्हणावं, काय भजन आहे, कोणत्या जातीची माहिती नाही, सारखं भजन करते. कीर्तनाच्या विचारात आली, माऊलीच्या विचारात आली. भजन करता करता, परमार्थातला प्रयत्न करता करता देवाच्या पायावरती मस्तक ठेवलं. मंदिरात तिला जागा आहे, कोणी पण दर्शनाला जाऊ द्या, देवाच्या आधी तिचं दर्शन मिळतंय. वा, का मिळतंय? धन्य धन्य कानोपा हे वा. प्रकाश महाराज काय आवाज. ज्ञान
चुकू नये असं वाटतंय बघा. गोड तेवढं काय प्रकाश महाराजांचा आवाज असा नितळ पाण्याचा काय गोड किशोर महाराज वा वा काय गिरिजनाथ महाराज तुम्ही साथ करताय. 12:15 कधी वाजले कळालं नाही बघा. अजून एकच चरण चालू आहे. 2-3 चरणाला 4 वाजतील बघा. एवढा वेळ नाही पुरायचा आपल्याला. ऐका रे भजन करता करता पोरगी परमार्थातला प्रयत्न करते. तिनं म्हणावं याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा विठोबा रघुमारी. जय जय विठोबा बसा बसा खाली बस 2 मिनिटं. उपरण्यावर हो उपरण्यावर खाली बसा 2 मिनिटं बसा. 10 किलोमीटरचं अंतर कापून बोल ना. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो. कुणाच्या तरी सालगडी राहून मुलीचं लग्न थाटामध्ये लावणारा बाप असतो. या संपूर्ण तांबे परिवाराला घडवणारा एखादा बाप असतो. मला कीर्तनकार बनवणारा, प्रकाश गुरुजींना गायक बनवणारा, गिरिजनाथांना वादक बनवणारा, किशोर महाराजांना घडवणारा बाप असतो. बापासाठी खूप अभंग आहेत पण प्रसिद्ध अभंग आहे. बाप करी जोडी लेकुराची हो, बाप करी जोडी लेकुराची हो, आपुली पुरवंडी वाळवी एकाएकी गेला निराशेचा, एकाएकी गेला निराशेचा, निराशेचा, निराशेचा. उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. कोण असतो बाप त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसस होत या कुणी बाबा म्हणता, कुणी दादा, कुणी आबा आबा म्हणता, कुणी आबा म्हणताना वरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव
कुणी माये पुसता वरी हुंदका दाखवतोया गोष्ट बापाची सांगता. दोन कीर्तन असतील ना, दोन. माझा बाप दोन निरू इस्त्री करायचा, फेट्याची घडी घालायचं. कोण नसतं बाप असायचं. बाप तो बाप असतो. सर्वस्व फक्त व्यवहारामध्ये बाप देतो बघा मुलांना. खूप लोकांनी आई सांगितले, आईच्या कविता आहेत, आईच्या कादंबऱ्या आहेत, आईसाठी खूप अभंग आहे. बाप जरा मागच पडला. बाप सांगितलं पाहिजे. जेवढे म्हणून बाप इथं बसले, टोपीवाले, फेट्यावाले, त्या सगळ्या बापानं आपली सगळी संपत्ती पोराला दिलेली आहे. असा एकही बाप नाही बघा जगात. तो फक्त आणि फक्त पोरासाठी जगत असतो. पाठीचा कणा खराब झाला ना, शरीरातला कोणताच अवयव काम करत नाही. घरातला कणारूपी बाप निघून गेला, घर अंधारात गेल्याशिवाय राहत नाही. तो बाजेवर बसलेला असू द्या तुमचा म्हातारा बाप, घरामध्ये वाकडी नजर कोणाची करायची ताकद नाही गड्या. म्हातारं बसलेले म्हणतात तोच बाप जाऊ द्या, तुमच्या घराकडे वाकडी नजर झाल्याशिवाय राहणार नाही. बाप तो बाप असतो. त्या मुलीचं लग्न थाटात झालं पाहिजे. माझी मुलगी निर्व्यसनी नवऱ्याला मिळाली पाहिजे. माझ्या मुलीला सणाला आणलं पाहिजे म्हणणारा बाप असतो. मुलापेक्षाही मुलीवर कांकणभर प्रेम करणारा बाप असतो. त्याला बाप नाही, त्याला विचारा. बाण लागला होता, श्रावण आला. खूप लोकांनी आई सांगितली, मी तुम्हाला बाप सांगतो ऐका. हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. युट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका, माझे 200 कीर्तन आहे. नारळी सप्ताह रोज 2 कीर्तन आहेत. तुमचं करून मला विदर्भात अमरावतीला कीर्तन आहे, रोज 2 कीर्तन करतो. डायरीमध्ये जागा नाही, पण रोजच्या 2 कीर्तनात शेवटी 5 मिनिटं सांगतो. मायबाप, बाण श्रावणाला लागला होता, हाय राम म्हणून श्रावण खाली पडला होता. राजा एवढं पाणी माझ्या बापाला घेऊन जा, मी आता मरतोय, तुमच्या बाणानं माझं बरं निश्चित आहे. एवढं पाणी माझ्या बापाला पाजा. त्या झाडाखाली माझा आंधळा बाप आहे, त्या झाडाखाली माझी आंधळी आई आहे. हो, मी त्यांची तीर्थयात्रा करत होतो. तुमचा बाण लागून माझं मरण निश्चित आहे. माझ्या माय बापाला पाणी पाजा अशी कोण आता राहिली नाही. माय बापाला जिवंतपणे त्रास देणारी मुलं जन्माला आली. मायबाप निघून गेल्यावर एवढा चांगला कार्यक्रम करणारी पोरं फार कमी आहेत. पैसा खर्च करणारी मुलं कमी आहेत. मायबापाला जिवंतपणे सांभाळा. मायबाप निघून गेल्यावर 50 लाख खर्च करू नका. तुमचे मायबाप जिवंत असताना 2 हात द्या. जेवता येत नसेल काला करून जेव घाला, चालता येत नसेल हाताने चालवा. मी खरंच सांगतो तुम्हाला, तुमचे मायबाप निघून गेल्यावर पैसे खर्च करण्यात मजा नाही. जिवंतपणे तुमच्या बापाचा सोहळा करून बघा. जिवंतपणे त्याला व्यासपीठावर बसवा. त्याला थुंकी येत असेल तर हाताने झेला, आईला थुंकी पडत असेल तर हाताने झेला. तुम्ही जिवंतपणे तुमच्या मायबापाची सेवा करत असाल. या अक्रूर महाराज साखरेचं वाक्य, या 2 हातानं जर तुमच्या जिवंत मायबापाची सेवा केली असेल ना, तर वाक्य घरी घेऊन जा. या 2 हाताला या जगाच्या बाजारात कुणाच पुढे पसरण्याची गरज तुम्हाला राहणार नाही. थोडे पैसे, थोडा मान, थोडी श्रीमंती मिळेल. लक्षात ठेवा रे. नाही गड्या, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूपे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. किती प्रमाण सांगू, किती अभंग सांगू, सगळं तीर्थाचे दुरे जे एका माता पितरे. विश्वाच्या माऊलीनं सांगावं, तुम्ही तुमच्या माय बापाचं दर्शन घ्या, सगळ्या तीर्थाचं दर्शन तुम्हाला घडेल. विश्वास ठेवा माऊलीवर. तुमच्या घरात आई असेल, आज यांचा बाप नाही राहील, यांनी चांगला कार्यक्रम ठेवलाय. कधी 12:15 वाजले कळाय. प्रकाश महाराज, किशोर महाराज, गिरिजनाथ महाराज, काय पखावज, काय गायन संपूर्ण आहे. एक एक कथा ऐकत राहावी. कानोपात्रा काय, नाथ महाराज काय, ज्ञानोबाराय काय, तुकोबाराय काय, संतांच्या कथा सांगता सांगता 12:15 वाजून गेले. मजा म्हणून कीर्तन नाही, टाइमपास म्हणून कीर्तन नाही, पैसे जास्त झाले म्हणून नाही. कीर्तन शिकण्यासाठी आहे. आपला बाप घरी जिवंत असेल, तो आता फेट्यावर आलाय, उठता येत नसेल तर उठवा गड्या, त्याला जेव घाला गड्या. एवढ्या कीर्तनातलं एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा, फार पुण्य मिळेल. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. आईचं दर्शन घेतल्याशिवाय मी गाडीत बसत नाही. मला संकटच कधी आलं नाही, येऊ शकत नाही. माझा विश्वास आहे. आई जाताना म्हणते कल्याण असो तुझं. आईनं आशीर्वाद दिल्यावर देवाची सुद्धा ताकद नाही महाराज वाटोळ करण्याची. एवढी ताकद मायबापाच्या आशीर्वादात असते. जिवंतपणे मायबापाचे आशीर्वाद घ्या. आमचे पांडुभाऊ, आमचे नाना, 2 भाऊ आहेत, हे शेजारी बसले. इतका चांगला कार्यक्रम ठेवला, यांच्यामुळे मी आलो. 1 वर्ष मला आधी तारीख दिली, 6 महिने त्यांनी. रोज कीर्तन करतो. विदर्भातून आलो मी, तिकडून रिसोडवरनं. तुम्हाला रोज सांगतोय बघा. माझी विनंती असेल, मायबाप निघून गेल्यावर नाही. बाण लागलाय, जा राजा जा, माझं पाणी घेऊन जा. वेळ कमी आहे, पायाची चाहूल लागली. आंधळ्या बापाने विचारलं, आलास का रे श्रावणा, फार दूर गेला होतास का रे? बोलणारे बाळा, बोलणारे राजा, बोलणारे श्रावणा. श्रावण नव्हता ना, बोलत नव्हता. तू बोलत नाही राजा, तू जर बोलला नाही, तुझ्या हातचं पाणी आम्ही पिणार. नाईलाज झाला. मी राजा आहे, तू राजा. आमचा राजा कुठे रे? राहू दे, तू राजा असशील बाबा. आमचा राजा कुठे रे? बराच वेळचा पाणी आणायला गेला रे. का येत नाही रे आमचा राजा? खूप प्रेम असतं रे मायबापाचं लेकरावर.
खूप प्रेम असतं. तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागला शब्द ऐकला. डोलीतल्या आंधळ्या बापानं रडायला सुरुवात केली. आंधळा बाप रडता रडता म्हटलं, राजा, आमच्या बाळाला बाण मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतोस. लक्षात ठेव दशरथा, एका बापाचा श्राप आहे तुला. लक्षात ठेव दशरथा, तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगामध्ये मरणार आहोत, पण तसं मरणार नाही राजा. आम्हा सिद्ध झालंय पुत्र दुःख. हे दशरथ, हे राजा, आम्हा सिद्ध झालंय पुत्र दुःख, परी तू पावासी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल, तू सुद्धा आमच्या सारखाच तडफडून मरशील. हा बापाचा श्राप एका दशरथ राजाला लागला. देवाचा बाप होण्याचं भाग्य लाभलं त्याला, पण पोरगा जवळ नव्हता. बघा, हा बापाचा श्राप आहे. जिवंतपणे कधी घेऊ नका. जिवंतपणे हे 2 हात बापाला द्या. जर जास्त सांगायला गेलो तर मला रडू आवरणार नाही. मला पण बाप नाही. पुढच्या वर्षी 1 एप्रिलला प्रकाश महाराज आणि किशोर महाराजांची पहिली चाल माझ्या घरी आहे बरं का. 1 एप्रिल तारखेला माझ्या वडिलांचं 9वं पुण्यस्मरण आहे. पुरुषोत्तम पाटलांचं कीर्तन आहे. जवळ 25,000 लोक येतात. खूप सुंदर कार्यक्रम असतो. मी स्वतः करतो. 2-4 लाख 10 लाख खर्च. यावर्षी एक नवीन उपक्रम आहे. जे गरीब मुलं आहेत, ज्यांना मायबाप नाही, त्यांना आपण 10 लाख रुपये वाटप करणार आहे. तुम्ही दिलेले पैसे काय सांभाळून ठेवायचे नाही. तुम्ही दिलेली दक्षिणा लोकांच्या कामी आली पाहिजे, गरिबांच्या कामी आली. गेल्या वर्षी 25 महिला आणल्या होत्या, वीर पत्न्या, ज्यांचं कुंकू आपल्या देशासाठी गेलं. त्यांना आपण 10-10 हजार रुपये देऊन, साडी देऊन वाटी लावलं होतं. यावर्षी आमच्या बीड जिल्ह्यातली जी अनाथ मुलं आहेत, माय बाप नाही, शिक्षण घेतायत पण पैसे नाही, अशांना तुम्ही दिलेले जे पैसे असतात आम्हाला, मी देणारा महाराज घेणारा नाही. घेतो पण देतो बरं का, घेऊन देतो. अर्थ ऐका, दिलं पाहिजे ना, म्हणून अगदी तो मोठा कार्यक्रम असतो. बापाचा कार्यक्रम केल्यावर कमी पडत नाही. माझा अनुभव आहे. 10 लाख खर्च होऊ दे एका वर्षात, 20 लाख आलेच म्हणा पुढच्या महिन्यात, येतातच, काही काळजी नाही त्याची. बापाला खर्च केलेले, आईला खर्च केलेले पैसे राहत नसतात, ते परत मिळत असतात. मायबापाचा एवढा चांगला सोहळा केला. वा, काय सुंदर तांबे परिवार आहे. वा, सगळ्या परिवाराला, मुलांना, बहिणींना, भावांना, सगळ्यांना मानाचा मुजरा. 2 पिशव्या घेऊन आज दिनकर पाटील वरच्या प्रवासाला निघाले. उजव्या हातातल्या पिशवीमध्ये एवढ्या सुंदर चाली, एवढा गोड गायन, जळे माझी काया, काय गोड राग, पुरिया धनश्री, मालकंस, जोगकंस, अशा गोड चाली, लगीचा बार, जे देवाला आवडतं, लावणी मृदंग, श्रुती ताळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते, भक्ताचं चरित्र देवाला आवडतं. अशा नाथ महाराजांच्या कथा, वामन भाऊंच्या कथा, कानोपात्रीची कथा, तुकोबारायांची कथा बाहेर पडली आणि सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला. आणि 10 वाजून 20 मिनिटाला कीर्तन सुरू झालं. 11-12 वाजून 25 मिनिटं झाले. 2 तास बरोबर झाले. मागे पुढे 1 मिनिटही नाही. बरोबर देवाचा दरवाजा उघडला आणि भगवंताच्या पायात दिनकर आबांना जागा मिळाली. सगळ्यांनी हात वर करा, असे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे ना आपल्याला. हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबा माझ्या